सगळ्यांच्या अमितजी जाणून घेणार आहोत, विजय सुरू केलेला आहे तुम्ही आता 25 वर्षांनंतर भाजपचा महापौर हा मुंबईवरती आपल्याला पाहायला मिळतो, काय सांगाल? हा विजय हा मुंबईतल्या मराठी माणसाचा विजय आहे, हा मुंबईकरांचा विजय आहे, हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारे या मुंबई शहराचा क्रांतिकारक अशा प्रकारचा विकास केलेला आहे त्या विकासाचा हा विजय आहे। हा भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा हा विजय आहे आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरोधी प्रशासन येणाऱ्या काळामध्ये आम्ही देऊ, मुंबई शहराचा विकास घडवू आणि ज्या वेळेला मुंबई शहराचा विकास होतोय त्यावेळेला मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राखण्याकरता आम्ही काम करू। भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे सर्व निवडून आलेले नगरसेवक हे मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता अथक परिश्रम करतील। 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये काही घडलं नाही ते आता भाजप पुढच्या काळामध्ये करणार। सर्वप्रथम म्हणजे 25 वर्षामध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार पूर्णपणे मुंबईच्या महानगरपालिकेमधून उखडून फेकून देण्याचं काम हे महायुतीच्या मार्फत आणि महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या मार्फत हे केलं जाईल। भाजपनं केवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वापर केलेला आहे कारण त्यांचे नगरसेवक कमी निवडून आलेले आहेत असं सुद्धा टोला आता उद्धव ठाकरे यांच्याकडून। हे बघा, ते रोज असं काही ना काही टोमणे मारत असतात, त्यात काही नवीन नाहीये। मुंबईकरांनी आणि मुंबईतल्या मराठी माणसाकडे त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। भाजपचा महापौर बसणार की महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल।